नावासारखं वागणं नसतंच. सोयीर संबंधीच गाव असल्यामुळं मी जरा सांगायला आरबलतो, कारण एखादं उठावून द्यावं तिकडे पेटून सावर गाव. तुमच्या महाराजांना असं सांगितलं होतं आणि लाईव्ह येतात हे सगळ्या युट्यूबवर आहे. जाऊ द्या. आमच्या गावात बाईचं नाव शांती आहे, पण ती शांती रोजचे 9 भांडणं तरी आणती. तिचं नाव शांती आहे. बरं, तिनं जर भांडण ज्या दिवशी केलं नाही ना, तिचा नवरा म्हणे महाराज तिला भांडण करू देता. तिनं जर भांडण केलं नाही तर 2 सलाईन घेतल्या शिवाय ताप राहत. इतकी ताप येते तिला भांडण ज्या दिवशी झालं नाही. नाव शांती, भांडण. म्हणजे शिंदे पाटळी नावाचं गाव आहे, तिथे मी 9 वर्ष कथा केली लगातार. सिंदखेडराजा तालुक्यात शिंदे पाटळी गावातले रंगनाथराव शिंदे म्हणून चांगले माणसं आहे. सगळ्या शिंदे पाटळी रंगनाथरावांना रंगनाथराव कोणी म्हणत नाही, मालक म्हणतात. मालक, रंगनाथराव मालक. पण 9 वर्ष कथा केल्यामुळे मला तिथला इतिहास माहिती आहे. रंगनाथराव मालक, पण त्याच्या बायकोतूनच आलं. आता तुम्हीच सांगा कोणाचा मालक. नाव एक असतं आणि कर्तव्य वेगळं असतं. जाऊ द्या, लोकांचे सांगितल्यापेक्षा आपलं सांगतो. माझ्या मायनं माझं लाडानं नाव ठेवलंय गंगाधर, पण आंघोळच जर नाही महिनाभर. कशाचा गंगाधर? नावाचा अर्थ होता शांत, शांतच होती. शांतीच्या अंगाला हळद लावली, तिला अलंकार चढवले. इकडे शृंग ऋषीलाही अलंकार चढवले, शृंगाच्या अंगाला हळद लावली. शृंग हा महात्मा आहे, त्याच्या अंगाला हळद लावली काय, शेण लावलं काय, त्याला आठवच नव्हता महाराज. वंदी कोणी मारी आणि कोणी मारी, कोणी मारी, कोणी मारी, कोणी गारी, वंदी कोणी पूजा करी, वंदी कोणी पूजा करी, वंदी कोणी पूजा करी, वंदी कोणी पूजा करी, वंदी कोणी पूजा कोणी मारी, वंदी कोणी पूजा करी, वंद हे नाही तेही नाही, ते कळतोही पाहतोही. कोणी निंदा करा, कोणी मारा, कोणी वंदन करा, कोणी पूजा करा. साधूला मज हेही नाही तेही, वेगळा तोही खासो. शृंगाला काहीच कळेना काय करायला. शृंग नटवलं, नवरदेव केलं, शांत. त्या शांतीच्या अंगाला हळद लावली, तिला सुंदर यज्ञ मंडप होता. त्या यज्ञ मंडपाच्या जागेवर लग्न मंडप झाला. आता राजाची आज्ञा झाल्यावर काय, जे यज्ञ कुंड होतं त्याचं बोहलं केलं आणि शृंगाचं आणि या शांतीचं लग्न लावायचं ठरवलं. सुंदर सुंदर वाद्य वाजू लागली, सनया चौघडे, स्वयंपाकाचा घम 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 सुगंध येऊ लागला. लग्न मंडप, दशरथ राजाच्या दरबारात लग्न, दशरथ राजाच्या दरबारात लग्न. खचून मंडप भरला, आनंदी आनंद झाला. पण ऐका, इकडे अरण्यात आग लागली. विभांडक ऋषी संध्याकाळी आश्रमावर आले आणि आश्रमावर आल्यावर पाहतात तर आश्रम रिकामा आहे, शृंग आश्रमात नाही. मला सुरुवातीला तर विभांडकाला वाईट वाटलं, घाबरले. हाका मारल्या, बेटा बेटा शृंगा कुठे गेलास? कशा ऐकू येतील हाका मारल्या महाराष्ट्रातून. आणि बेटा गेलाय उत्तर प्रदेशाच्या उत्तर टोकात अयोध्येत. थोड्या वेळानं विभांडक ऋषी अंतर्मुख झाले. आपल्याला देवानं दिलेली इंद्रिय बहिर्मुख आहे, स्वभावता बहिर्मुख आहे. आपल्याला डोळ्यानं बाहेरचं दिसतं का आतलं? बाहेरचं. कानानं बाहेरून ऐकू येतं का आतलं? बाहेरूनच. सगळे इंद्रिय बहिर्मुख आहे. साधूला ते इंद्रिय अंतर्मुख करता येत असतात. कोंड कोंडुनी घरीन जीवे, देह भावे पूजे.
इंद्रिय कोंडली कपाटी ज्ञानोबा म्हणतात. इंद्रिय कोंडली कपाटी हृदयाच्या कवाडाच्या आत इंद्रिय कोणता येतात म्हणजे अंतर्मुख होता येते. आणि जेव्हा साधू अंतर्मुख होत असतात तेव्हा साधूला त्रिभुवनातलं कळतं. त्या 6व्या अध्यायात अशा गोड वव्या आल्यात ज्ञानोबांच्या. ज्ञानोबा म्हणतात समुद्रा पहिलीकडील देखी स्वर्गीचा आलोचू ऐके मनोगत ओळखे मुंगीची. मुंगीच्या मनातलं ओळखायला येतं. समुद्राच्या पलीकडचं दिसतं आणि स्वर्गातला आवाज ऐकू येतो. पण अंतर्मुख झाल्यावर विभांडक अंतर्मुख झाले आणि मग लक्षात आलं अरे बापरे धोका. मी जगाच्या वेळा ठेवलेला माझा पुत्र राजा दशरथानं पुत्रका भीती यज्ञ करण्याकरता अप्सरा पाठवून निघून गेला. आता मी माफ करणार नाही. इतका राग आला. विभांडका क्रोध आलासे भारी. विभांडका क्रोध आलासे भारी. विभांडका क्रोध आलासे भारी. विभांडका क्रोध आलासे भारी. भितरी वेगी आला. अयोध्या भितरी वेगी आला. विभांडका क्रोध आलासे भारी. विभांडका क्रोध आलासे भारी. विभांडका क्रोध आलासे भारी. भितरी वेगी आला. अयोध्ये भितरी वेगी मंडळी ज्या आरती भैरवी आळवली त्या आरती वेळ झाली. आमचा ठरलेलं आहे त्या भावा रामायणातच पुढं 5व्या कांडात सुंदरकांडात एक गोष्ट आलेली कथा आलेली. ती कथा अशी ज्या वेळेला अशोकवनाचा विध्वंस करून मारुतीराने विध्वंस केला अशोकवनाचा आणि मग इंद्रजिताच्या हातानं ब्रह्मपाशात अडकून मारुतीराज जेव्हा लंकेत गेले तेव्हा रावणानं ठरवलं की जटायू जसा खरं बोलून मारला तसं यालाच मारायचं. म्हणून विचारलं ए मारुती ए माकडा अशोकवनाचा विध्वंस काय केला म्हणजे भूक लागली होती म्हणून. आणि मग माझे वीर का मारले अंगावर धावून आले होते म्हणून प्रत्येक प्रश्नाला उत्तर देऊ लागले. खरे तुम्ही रामदूत खोटं बोलत नाही. तुझं मरण कशात आहे सांग.
मारुतीला पहिल्यांदा लेगडा रावणा मला मरण नाही न जायते मृते वा कदाचित नायम भूत्वा भवितावान भूया अजो नित्य शाश्वतोयम पुराणो न अन्यते हन्यमानी शरीरे मी जळत नाही मरत नाही तुटत नाही बुडत नाही मला मरण नाही. रावण म्हणला असं जातश्री मृत्यू रोम जन्म मृत्यू आणि जन्मलेला मृत्यू असतो. खरं बोल खोटं बोलू नको. मारुतीराम विचार केला खरं बोलून जर पटत नसेल तर मग खोटं बोलल्याशिवाय दुसरा काय पर्याय. ते म्हणले मला भीती वाटली राव ना माझं मरण हे शब्दात म्हणल्यावर राक्षसाने टाळ्या वाजवल्या. खरंय म्हणले खरंय आतापर्यंत जेवढा पराक्रम केला तेवढा शक्तीनंच केलेला आहे. त्याचं मरण शक्तीतच असलं पाहिजे. पण मारुतीराम म्हणले सगळी शेपूट त्याला तुपात भिजून वस्त्रानं गुंडाळायची. एक बोटभर जर उघडी राहिली नखभर तर मग मी मारणार नाही. सगळे गुंडाळायचं शेपूटून पेटून द्यायचं मग मी मारणार. नादी लागला राहून सगळे वस्त्र आणले लंका सगळी नागवी उघडी केली. त्याला तुप तेल संपलं तूप संपलं शेपूट पुढं पुढं जाऊ लागलं. शेवटी रामानं सांगितलं अशोकांचा सीतेची साडी फेडून आणा. सीतेची साडी म्हणलं की मारुतीला शेपूट आपण तसं भैरवी म्हणली की रामायण आखडून घ्यावं लागत असते. भैरवी त्यातल्या त्यात गाणारे आपले नवनाथ महाराज सगळ्या पक्षात हुशार असतो कावळा. सगळ्यात हुशार असतो कोला. सगळ्या माणसात हुशार असतो ह्यो समाज. महाराज ध्यानावर येणार नाही. टाइम काय झाला 4 वाजून 12 मिनिटं झाले अजून महाराज आटपत घेत नाही म्हणून मुद्दाम भैरवी आळवली. भैरवी हे शेवटचे स्वर असतात. उत्तर राग म्हणतात त्याला उत्तर राग. आणि उत्तर राग आळवल्यानंतर कथा कीर्तन हे आटोपत घेतलं पाहिजे असा नियम आहे. म्हणून इथपर्यंत विभांडक ऋषी अयोध्येच्या जवळ आलेले. इथून पुढची कथा आपल्याला उद्या ऐकायची. चवी चवी घेऊ ग्रास. चवी चवीनं आपल्याला रामायण ऐकायचंय. तिथपर्यंत तिथं गेलं आणि शेवटच्या 7व्या दिवशी मी तुम्हाला 5 मिनिटात सगळं बालकाट सांगून देतो. मोकळा होतो सौरगाव निघून जातो. कैसी केली कटकट वाकडे केली देवदाने कोणाकारणे झाले निर्माण देवाचे कारण देवदाने किंबहुना तुमचे केले धर्मकीर्तन सिद्धी केले ते माझे जी उरली पायी पण झालेली सेवा बाईसाहेबांच्या चरणावर मथुराम बाबाच्या चरणावर शिवराम बाबाच्या चरणावर विठ्ठल बाबांच्या चरणावर समर्पित करतो. तुम्हा सर्व श्रोते महाराजांच्या चरणावर समर्पित करतो. माझ्या गुरुजनांच्या चरणावर समर्पित करतो. तुमच्या सगळ्यांकडून आशीर्वादाची अपेक्षा ठेवून वाणीला विराम देतो. पुंडलिक विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम प्रभु रामचंद्र भगवान की जय. आरतीची तयारी करा. कुठं बंद करा. आरतीचे यजमान